मित्रांनो, मला आवडलेली कथा ह्या मालिकेत आज आपण उपनिषदातील कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे देवांचं गर्वहरण. यश संपादन केल्यानंतर कोणाचं मन आनंदाने भरून येत नाही? हे यश आपल्यालाच प्रयत्नाने, बुद्धिमत्तेने आणि विशेष कौशल्यामुळे आपण स्वतः मिळवले आहे असं प्रत्येक मनुष्याला वाटू लागतं. परंतु या विचारांमुळेच अहंकाराचा जन्म होतो आणि मनुष्य इतरांना कमी लेखू लागतो. स्वतःला इतरांपेक्षा श्रेष्ठ समजू लागतो. इतकेच नव्हे तर इतरांना कमी दर्जाची वागणूक देणे, दुसऱ्यांचा अपमान करणे, इतरांना इजा पोहोचवणे इत्यादी करण्यातही असा मनुष्य मागे पुढे पाहत नाही. मनुष्याप्रमाणेच राक्षस आणि देवांनाही हे लागू पडतं. मग स्वतःच्या कौशल्यामुळे आणि बुद्धिमत्तेमुळे आपण यश मिळवलं आहे असं वाटण्यात काही गैर आहे का? चला तर मग ह्याचे उत्तर शोधूया. केन उपनिषदात याचं उत्तर सापडतं एका कथेच्या रूपात. एकदा देव आणि दानव यांच्यात युद्ध झालं. युद्धात देवांचा विजय झाला. देवांनी आनंदाने विजयोत्सव सादर केला. खरं तर परमात्म्याच्या कृपेनेच देवांना हा विजय प्राप्त झालेला होता. परंतु विजयाचा आनंद साजरा करत असताना सर्वश्रेष्ठ परमात्म्याचा मात्र त्यांना संपूर्णपणे विसर पडला. देवांचा विजयोत्सव सुरू असताना अचानक तिथे एक दिव्य प्रकाशमान आकृती प्रकट झाली. अत्यंत तेजस्वी आणि विशाल आकाराच्या त्या आकृतीला पाहून देव आश्चर्यचकित झाले आणि ते गोंधळून गेले. त्या आकृतीला कोणी ओळखू शकलं नाही. ते एकमेकांना विचारू लागले, कोण बरं आहे ही आकृती? ती कोण आहे हे जाणण्याची उत्सुकता प्रत्येकालाच होती, पण कोणीही तिच्याजवळ जायला धजत नव्हतं. देवांनी आपापसात चर्चा केली. आकृतीजवळ जाऊन ती कोण आहे हे जाणण्यासाठी अग्निदेवच सर्वोत्तम आहे असे एकमताने ठरलं. हे ऐकून अग्निदेव आनंदित झाले. अर्थातच त्यांना स्वतःबद्दल खूप अभिमान वाटला आणि आनंदाने अग्निदेव त्या आकृतीजवळ गेले. पण अग्निदेवांनी काही विचारण्याआधीच तिने प्रश्न केला, तुम्ही कोण आहात? गर्वाने फुलून गेलेल्या अग्निदेवांनी स्वतःचंच गुणगान गायला सुरुवात केली. हे ऐकून त्या तेजस्वी आकृतीने विचारलं, तुमच्या कुठल्या शक्तीचा तुम्हाला इतका गर्व आहे? तेव्हा अग्निदेव म्हणाले, मी पृथ्वीवरील सर्व काही जाळून भस्म करू शकतो. हे ऐकल्यावर त्या आकृतीने गवताचं एक पातं अग्निदेवांच्या समोर धरलं आणि ती म्हणाली, बघा बरं, तुम्ही हे जाळून भस्म करू शकता का? अग्निदेवांनी सर्व शक्तीनिशी खूप प्रयत्न केला, पण ते गवताचं पातं जसंच्या तसं राहिलं. निराश होऊन अग्निदेव परत आले. उदासपणे ते देवांना म्हणाले, ती आकृती कोण आहे हे काही मी जाणू शकलो नाही. देवांनी आता वायुदेवांना विचारलं. वायुदेवही तयार झाले आणि त्या शक्तिमान आकृतीजवळ गेले. तुम्ही कोण आहात? आकृतीने विचारले. मी वायुदेव आहे. तुमच्याजवळ कोणती विशेष शक्ती आहे? पृथ्वीवरील सर्व काही मी एका क्षणात उडवून देऊ शकतो, असं वायुदेव म्हणाले. मग हे गवताचे पाते उडवून दाखवा बघू, ती आकृती म्हणाली. वायुदेवांनी सर्व सामर्थ्याने गवताचं पातं उडवण्याचा प्रयत्न केला, परंतु ते गवताचं पातं जरासुद्धा हललं नाही. वायुदेवही निराश होऊन परत आले. अखेरीस देवांनी त्यांचा राजा इंद्र याच्याकडे मदत मागितली. तेव्हा ती आकृती कोण आहे हे शोधून काढण्याचं इंद्रदेवांनी मान्य केलं. परंतु ज्या क्षणी इंद्रदेव त्या आकृतीजवळ गेले त्या क्षणी ती आकृती अचानक अदृश्य झाली. हे पाहून इंद्रदेवांना आश्चर्य वाटलं. त्यांना समजलं की ही आकृती म्हणजे कोणी सामान्य व्यक्ती नव्हे. इंद्रदेव
मनोमन प्रार्थना करू लागले. प्रार्थना करत असताना आद्याशक्ती त्यांच्यासमोर प्रकट झाली आणि तिने विचारलं, हे देवाधिराज, तुम्ही त्या आकृतीला ओळखलं नाही का? ते स्वयं परब्रह्म आहे. अनंत अविनाशी ब्रह्म, तेच सर्व शक्तिमान, सर्वज्ञानी आणि सर्वश्रेष्ठ आहे. त्या परब्रह्माच्या कृपेमुळेच युद्धात देवांचा विजय झाला. ज्यांचा हेतू शुद्ध असतो आणि जे चांगला मार्ग अवलंबितात, सर्वश्रेष्ठ परमात्मा सदैव त्यांच्याबरोबरच असतो. राक्षसांशी युद्धात देवांनी योग्य मार्गाचा अवलंब केला आणि त्यांचा हेतूही चांगला होता. त्यामुळे सर्वश्रेष्ठ परमात्म्याने देवांची साथ दिली आणि देव विजयी झालेत. हे ऐकल्यावर इंद्रदेवांना लगेच आपली चूक समजली. आपल्या विजयामागे त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्याचीच शक्ती आहे हे लक्षात येऊन त्यांचा गर्व दूर झाला. ते नतमस्तक झाले आणि त्यांनी सर्व देवांसह परब्रह्माची स्तुती करून मनोमन क्षमा याचना केली. मित्रांनो, ही कथा आपल्याला काय सांगते? तर आपण जणू ईश्वराच्या हातातील फक्त एक यंत्र आहोत. आपल्या यशाबद्दल स्वतःला सर्वश्रेष्ठ समजून जर आपण गर्व केला तर आपल्या प्रगतीत अडथळा निर्माण होतो. परंतु अहंकार आणि अभिमान न बाळगता नम्रतेने परमेश्वराचं स्मरण करून केलेले कोणतेही कार्य अधिक चांगल्या रीतीने संपन्न होतं. एका अदृश्य शक्तीच्या प्रेरणेने ह्या विश्वात सूर्य, चंद्र, तारे यांचे कार्य कसे चालते, त्यांचे नियंत्रण कोण करतं बरं? यावर काही क्षण आपण मनन, चिंतन केलं तर त्या दिव्य शक्तीसमोर आपणही नतमस्तक होतो. चला तर मग आपण त्या सर्वश्रेष्ठ परमात्म्यासमोर विनम्रतापूर्वक नतमस्तक होऊया. ह्या विनयशीलतेमुळे आपल्यातील अहंकार आणि अभिमान दूर होईल आणि आपण सदैव त्या परमात्म्याच्या कृपेला पात्र होऊ.